महसूल खात्याचा मंत्री म्हणून मी मंत्रालयीन कामकाज सुरू केलं आहे। आज आमच्या विभागातल्या सर्व एसीएस राजेश कुमारजी आणि आमचे उपसचिव, सहसचिव आणि कक्ष अधिकारी आमच्या मंत्रालयातील कुठला विभाग, कुठले विषय, कुठल्या अधिकाऱ्यांना वर्ग आहेत हेही समजून घेतलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या 27 तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 30 जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेचा शुभारंभ करतायत। जवळपास 30,552 गावामध्ये स्वामित्व योजना ही सुरू होत आहे। गावठाणातील नागरिकांना त्यांच्या मालकीच्या जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड हे देण्याचा उद्देश आहे। आणि आदिवासी भागातल्या वाड्या पाड्या धनगरवाड्यामध्ये ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही अशा सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देऊन त्यांची मालकी मजबूत करणे, केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना या लाभार्थ्याला मिळत नाही, मालकी हक्क नसल्यामुळं घरकुलं मिळत नाही, अनेक लाभ मिळत नाहीत। तर पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या पुढाकाराने जी 20 लाख घरे आता या महाराष्ट्रात होणार आहेत नवीन, ती घरे सुद्धा जे बांधावे लागतील त्यांना मालकीचे डॉक्युमेंट लागतील, प्रॉपर्टी कार्ड लागेल, ते सुद्धा आम्ही या मोहिमेमध्ये पूर्ण करतो आहे। माननीय पंतप्रधान मोदीजींनी जो वचननामा दिला होता की प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड, तो वचननामा पूर्ण करण्याचा उद्याचा दिवस आहे। आमच्या राज्यातले सर्व मंत्री माननीय देवेंद्रजी ठाण्यामध्ये असणार आहेत, मी स्वतः नागपूरमध्ये असणार आहे, आमचे केंद्रीय मंत्री त्या जिल्ह्यात असणार आहे, त्याची यादीही मी आता आपल्या माध्यमातून देतो आहे। तसे आमचे मंत्री उद्या सर्व ठिकाणी पोहोचणारच आहे। तर उद्याचा हा जो स्वामित्व योजनेचा शुभारंभ आहे त्याची बैठक मी आता घेतलेली आहे आणि आमच्या विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स केली आहे आणि यातून जो उद्दिष्ट आहे योजनेचे ते आम्ही पूर्ण करणार आहोत। आज रेवेन्यू मिनिस्टर के जो मुझे विभाग सौंपा गया है और इस विभाग का आज सब अधिकारियों से मैंने चर्चा की है। हमारे विभाग के जो डिप्टी सेक्रेटरी है, अवर सचिव है, डेस्क ऑफिसर है, हमारे एसीएस है, इन सबसे मैंने समझ लिया है कि क्या क्या विषय किसको वर्क किए गए और सभी की जानकारी मैंने ली है। आज खासकर यहाँ से वीडियो कॉन्फ्रेंस भी हुई है सारे कलेक्टर से। कल माननीय प्रधानमंत्री जी महाराष्ट्र के 30 जिलों में स्वामित्व योजना का शुभारंभ कर रहे हैं। 12:30 बजे माननीय प्रधानमंत्री लाइव रहेंगे, देवेंद्र जी ठाणे से लाइव करेंगे, मैं नागपुर से करूंगा और इसमें हमारे महाराष्ट्र के आदिवासी भागों में वाड़ी
छोटे छोटे बस्तियों में जो लोग रहते हैं, जिनके पास प्रॉपर्टी कार्ड नहीं है, सबको प्रॉपर्टी कार्ड मिले और उनका हक मजबूत हो। आज हम देखते हैं कि केंद्र सरकार, राज्य सरकार की ऐसी योजना है जो योजना को लेकर हम बहुत काम कर सकते हैं, लेकिन प्रॉपर्टी कार्ड की वजह से ना हम घरकुल दे पा रहे, ना हम PMAY के जो योजना है वो भी नहीं दे पा रहे हैं। अभी अभी माननीय प्रधानमंत्री और केंद्र सरकार ने महाराष्ट्र के लिए विशेष 20 लाख घर हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी के बहुत ही जल्दी उन्होंने इसके लिए केंद्र सरकार से बात की, शिवराज सिंह चौहान जी से बात की और माननीय देवेंद्र जी ने 20 लाख घर इस महाराष्ट्र को देने के लिए पहल की। उनकी मंजूरी भी आ चुकी है। तो ये जब 20 लाख घर बांटेंगे महाराष्ट्र में, अगर प्रॉपर्टी कार्ड नहीं रहेगा तो वह घर नहीं बन पाएगा। ये प्रॉपर्टी कार्ड इसलिए आवश्यक है। छोटा मोटा कर्जा भी लेते हैं तो वहाँ प्रॉपर्टी कार्ड नहीं है तो कर्जा मिलता नहीं, बैंक वाले कर्जा देते नहीं है। मालकियत अगर नहीं मिली तो व्यक्ति को सुरक्षित लगता नहीं है। व्यक्ति तभी सुरक्षित होता है कि जब हमारे घर का ओनरशिप हमको मिले। तो मुझे लगता है बहुत बड़ा कार्यक्रम है। इस कार्यक्रम के लिए आपकी भी मीडिया के माध्यम से हर घर तक ये बात पहुंचनी चाहिए कि माननीय प्रधानमंत्री जी ने जो लोकसभा चुनाव में एक मैनिफेस्टो दिया था, उस मैनिफेस्टो में एक महत्वपूर्ण ये सब्जेक्ट था कि हम सबको प्रॉपर्टी कार्ड देंगे। तो माननीय हमारी प्रधानमंत्री जी, केंद्र सरकार ये पहल कर रही है। मैं माननीय प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करता हूँ और आपको भी विनती करता हूँ कि आप इस बहुत ही जो गरीब व्यक्ती है उसके योजना के लिए मदत करिए। सर, विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता भाजपनं मुंबई मिशन ठरवलेलं आहे। 151च्या वर जागा निवडून आणण्यासाठी भाजप आता तयारीला लागले। नाही, आमच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक जे आमचं युनिट आहे, आमचं जिल्हा युनिट आहे, 69 जिल्हे युनिट आमचे महाराष्ट्रात काम करतात। मुंबईचे युनिट आमचे वेगळे आहेत। या युनिटला जो निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय मित्रपक्षाबद्दल सोबत लढण्याचा आम्ही हा निर्णय युनिटवर सोपवला आहे। पण आम्ही या गोष्टीची काळजी घेणार आहोत की महायुतीचेच महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकेमध्ये शेवटी केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, हे दोन्ही सरकार मिळून जेव्हा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून कामं करू, कारण शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था जी असतं ही केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना इम्प्लिमेंट करणारी बॉडी आहे। त्यामुळे ह्या जर संस्था आमच्याकडे असल्या किंवा जनतेने आम्हाला मदत केली या संस्था आमच्याकडे देण्याकरता, तर थेट प्रधानमंत्री महोदयांनी दिलेला कार्यक्रम, थेट राज्य सरकारने दिलेला कार्यक्रम या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या माध्यमातून खालीपर्यंत पोहोचेल। आणि म्हणून आम्ही या निवडणुकीला चांगल्या पद्धतीने लढणार आहोत। या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जिंकूही असा विश्वास मला आहे। इंडिया गठबंधन में ईवीएम के मुद्दे पर फूट पड़ गई। अब सुप्रीम कोर्ट भी कह रही है कि जब तक कोई ठोस सबूत नहीं मिलता तब तक ईवीएम पर सवाल उठाना उचित नहीं है। हाँ, हमने तो पहले ही कहा है कि जब कांग्रेस पार्टी हारती है तो ईवीएम पर दोष देती है, जब वो जीतती है तो ईवीएम अच्छी हो जाती है। तो ये आकलन तो उन्होंने करना है और आकलन उन्होंने करना है और सुधरना है। पराजित जब होता है व्यक्ति तो उसमें से सीखना चाहिए। हमने लोकसभा के चुनाव में हमारी जो हार हुई उससे हम कुछ सीखे हैं और सीखने के बाद हमने उसमें सारी चीज़ें दुरुस्त की है भारतीय जनता पार्टी ने, और सीखने के बाद हमने जीतने का प्रयास किया और हम जीते हैं। तो कोई भी पराजय से सीखना चाहिए। अगर कांग्रेस पार्टी या उनका अलायंस ईवीएम पर जाता है तो मुझे लगता है उनको कोई सीखना नहीं है, हार ही हार उनको आगे रखनी है। तो जीतने के लिए सीखना पड़ेगा। कांग्रेस पार्टी ने थोड़ा इसमें
आत्मपरीक्षण करना चाहिए, ऐसे मुझे लगता है। चुनाव आयोग को आज बीच में लगातार जिस तरीके से कांग्रेस के नेता जा रहे हैं और संतोष देशमुख जो जिसकी मृत्यु हुई है उसके परिवार वालों से मिलकर और उसका पूरा ठीकरा बीजेपी और सरकार के ऊपर फोड़ने की कोशिश कर रहे हैं। जिनको जिनको जाना है उनका वो अधिकार है, उसमें मैं नहीं बोलूँगा, लेकिन माननीय मुख्यमंत्री जी ने पूरी स्पष्टता के साथ विधानसभा में 14 करोड़ जनता को की हुई कार्रवाई बताई है और आगे क्या क्या करने वाले ये भी सारा बताया है। अब उनको पॉलिटिक्स करना है, राजनीति करनी है, तो राजनीति करने के लिए वो जाते हैं, लेकिन माननीय देवेंद्र जी इन्होंने निश्चित रूप से इस विषय में पूरा ख्याल डाला है और सारी यंत्रणाएं वहाँ लगाई गई है और उन्होंने स्पष्ट रूप से कहा कि भीड़ की घटना में और परभनी की भी घटना में वो पूरा ध्यान दे चुके हैं और उन्होंने खासकर इस घटना को बहुत ही सीरियस लेकर आगे कार्रवाई करने के लिए जो सरकार कर सकते हो सारा करने का प्रयास किया है। चुनाव आयोग को आज गाली दी है। राष्ट्रवादीकडनं कुठेतरी ईव्हीएम बाबत आता 2 पावलं मागे घेण्यात आली आहेत. बारामतीत फेरमतदानाची जी त्यांची मागणी होती त्यांनी ती विनंती मागे घेतली. नाही, यापूर्वीही शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीच्या पूर्वी त्यांची भूमिका ईव्हीएम बद्दल हीच होती, जी आज तुम्ही म्हणताय. मधात ते महाविकास आघाडीत गेल्यामुळं त्यांना काँग्रेस पार्टी आणि उद्धवजीला होल म्हणावं लागलं. त्यामुळे उद्धवजीचं काही म्हणणं ऐकून, काही काँग्रेसचं म्हणणं ऐकून त्यांनाही त्यामध्ये सहभागी व्हावं लागलं. पण चांगलं आहे, त्यांनी सत्यता मान्य केली आणि पराजय का झाला याचे कारण त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं हे चांगली पद्धती आहे. चांगला चुनाव आयोग को संजय राऊत ने तर वेगवेगळ्या आंदोलनामधून सुद्धा आता राष्ट्रवादी तितकीशी महाविकास आघाडी दिसत नाहीये. तुमच्याशी जवळीक वाढते का त्यांची? निवडणुकीचा पराजयाचा जर त्यांनी विचार केला तर त्यांना आत्मपरीक्षण करून त्यांनी काय पावलं उचलायचे आहे हे त्यांचा प्रश्न आहे. कुठल्या गठबंधनमुळे त्यांचं नुकसान झालं, कुठल्या गठबंधनमुळे कशा पद्धतीने त्यांचं नुकसान झालं आहे, कुठल्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांचं नुकसान झालं आहे, आता ते अभ्यास करायला लागले आहे. त्याला काही दिवस त्यांचा अभ्यास होऊ द्या. ज्या दिवशी त्यांचा अभ्यास पूर्ण होईल, ते महाविकास आघाडीच्या गठबंधन जे आहेत, मग त्यांना कळेल की कुठल्या आमच्या चुकीच्या वागण्यानी, चुकीच्या बोलण्यानी सकाळी 9 वाजता भोंगा आणि अनेक त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे भाषणं, देवेंद्रजींना व्यक्तिगत क्रिटिसाइज करणे, व्यक्तिगत रूपाने देवेंद्रजीला टार्गेट करून तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी या महाराष्ट्रात थांबवू शकत नाही. आणि त्यामुळे जनतेला हे कळलं आहे की महाविकास आघाडी केवळ देवेंद्र फडणवीसजींचा व्यक्तिगत विरोध, देवेंद्रजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ नये याकरता केलेलं एक मोठं गठबंधन होतं. आता त्या गठबंधनाला छेद पडत आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये तुम्हाला ही जे नुरा कुस्ती आहे ही कुस्ती बिघडलेली दिसणार आहे. या ठिकाणी त्या ठिकाणी मोठं त्यांच्या मधात आपसामधला जो समन्वय आहे तो पुढच्या काळामध्ये तुटताना दिसेल. कारण ज्या विषयाला घेऊन त्यांनी गठबंधन केलं होतं तो मुळात त्यांचं गठबंधन हे चुकीच्या पद्धतीने तयार केलं होतं. ते महाराष्ट्राच्या हिताचं, विकासाचं नव्हतं. आमचं गठबंधन महायुती ही विकासाची होती आणि त्यामुळे आपल्याला पुढच्या काळामध्ये यातनं अजून काही झालेलं दिसेल. महाविकास आघाड़ी क्या टूट रही है क्या? महाविकास आघाड़ी क्या टूट रही है क्या? कोलैप्स हो रही है क्या? जिस तरीके से आपस में झगड़े हो रहे हैं, चीजें हो रही है, महाविकास आघाड़ी क्या टूट रही है क्या? इस चुनाव आयोग देखो आगे होता है क्या. बंगल्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. बंगल्यावरून संजय राऊतांनी टीका केली. ते म्हणाले एवढे मोठे बंगले नेत्यांना हवेत कशाला, असं संजय राऊत म्हणाले. काम करतात वगैरे असं काहीतरी बोलले, म्हणजे बंगले किंवा दालन. महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्या मंत्र्यांना हेच बंगले दिले होते. तेव्हा सकाळी जर 9 वाजता असे बोलले असते तर बरं झालं असतं. चुनाव आयोग को लेकर आज आपत्तिजनक शब्दों का प्रयोग किया गया है संजय राउत की तरफ से. उन्होंने गाली दी है चुनाव आयोग को, उस पर आपका क्या कहना है? देखिए, संविधान से जो हमारे देश में कोर्ट है, मीडिया है, इलेक्शन कमीशन है, ये सारे जो संविधान से
हमें जो सुरक्षित रखने वाले केंद्र बने हैं, इनको क्रिटिसाइज करना ये संविधान का उल्लंघन करना है। उल्टा संविधान के खिलाफ ऐसी बातें करना ये महामानव डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी का अपमान है। अब वो सुधर नहीं रहे तो जनता फिर सुधारेगी। और इस प्रकार से बातें करना, एक तरफ बात करना कि संविधान को हम संभालने का काम करते हैं, संविधान को हम सुरक्षित रखने का काम करते हैं, लेकिन संविधान को दिए हुई संस्थाओं को इस प्रकार से क्रिटिसाइज करना ये संविधान का अपमान है, ऐसा मुझे लगता है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।